नमस्कार मित्रांनो, आशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे लसण चटणी। इथे मी जवस घेतलेली आहे, शेंगदाणे, कढीपत्ता, भरपूर लसण घेतलेला आहे, त्यानंतर किसून घेतलेले मी खोबरं घेतलेले आहे। चला तर आता लगेचच आपण चटणी बनवायला सुरुवात करूया। सर्वात आधी मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। अशा प्रकारे हे आपले शेंगदाणे खरपूस भाजलेले आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। शेंगदाणे भाजल्यानंतर आता आपण इथे जवस भाजून घेणार आहे। जवस आपले छानपैकी तडतडते आहे। इथे आपण खोबरं सुद्धा भाजून घेणार आहेत। याला लालसर कलर येईपर्यंत आपण खोबरं छान भाजून घेणार आहोत। खोबरं आपलं छानपैकी गोल्डन झालेलं आहे, हे खमंग भाजले गेलेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया। ह्याच पॅनमध्ये मी आता 1 चम्मच तेल घालत आहे। त्यानंतर आपण कढीपत्ता परतून घेणार आहे। अशा प्रकारे हे कढीपत्ता परतलेला आहे। याला आपण एका साईडला करून यामध्ये आपण लसण सुद्धा परतून घेणार आहे। इथे मी लसण खूप सारा घालत आहे। लसण परतल्यानंतर याची टेस्ट खूप छान लागते। इथे आपला लसण परतलेला आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। इथे मी शेंगदाणे आणि जवस भाजलेले आहे। इथे सर्व साहित्य आपले भाजलेले एकत्र करायचे आहे। लसण, कढीपत्ता, इथे मी 1 चमचा जीरा घालत आहे आणि 2 चम्मच लाल मिरची पावडर घालत आहे। चवीनुसार मीठ घालूया। हे मिश्रण आपण एका मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। इथे आपली चटणी तयार झालेली आहे। एकदम छानपैकी मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे। ही चटणी जवस असल्यामुळे खाण्यासाठी खूप पौष्टिक असते।